मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सर स्वागत करत आहे. आज पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, ग्रीस देशामध्ये डेमोस्थेनेस नावाचा एक मुलगा होता. शरीराने अत्यंत कृश, दुर्बल मनाचा आणि त्यातही जड जिभेमुळे त्याला स्पष्टपणे बोलता येत नव्हतं. जेव्हा तो मित्रासोबत बोलायचा तेव्हा ते त्याला हसायचे, फिदी त्याला हसायचे आणि त्यामुळे डेमोस्थेनेसला बोलण्याची पण भीती वाटायची. जेव्हा तो इतरांचे स्पष्ट आणि प्रभावी बोलणं ऐकायचं तर त्यावेळेला त्याला वाटायचं की आपल्याला देखील स्पष्ट, अस्खलित, प्रभावी बोलता यायला पाहिजे. त्याला ते बोलायचं वाटत, पण जिभेच्या जडपणामुळे त्याला ते जमत नव्हते. आणि सततच्या अवहेलनेमुळे डेमोस्थेनेसने ठरवले आपण एक दिवस प्रसिद्ध वक्ता बनायचं. आणि वक्ता बनण्यासाठी असणाऱ्या प्राथमिक बाबीही त्याच्याकडे नव्हत्या. आणि अशाही अवस्थेमध्ये त्यांनी या जगातील प्रसिद्ध वक्ता बनवण्याचं ठरलेलं होतं. मित्रांनो, त्याचं शरीर अत्यंत दुर्बल होतं, मनही दुर्बल होतं, तोत्रा होता. तोत्रेपणामुळे तो काय करून टाकणार होता, तो काय करू शकणार होता. परंतु ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी त्याच्याकडे होती दुर्दम्य इच्छाशक्ती. मी काय बोलतो ऐकलं का तुम्ही? परंतु ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी त्याच्याकडे होती दुर्दम्य इच्छाशक्ती. मित्रांनो, वक्तृत्व संदर्भातील पुस्तके तो वाचू लागला. त्याला आपलं शरीर बलवान बनवायचं होतं आणि शरीर बलवान बनवण्यासाठी तो रानोमाळ धावू लागला, व्यायाम करू लागला. इतर लोक हसले तरी मन रित होईपर्यंत तो तोत्र्या आवाजामध्ये का होईना पण मन मोकळेपणानं बोलू लागला. डोंगरावर, मैदानावर, समुद्र किनाऱ्यावर जाऊन तो सराव करू लागला. तोत्र्या आवाजामध्ये प्रॅक्टिस करू लागला, मोठ्यानं भाषण देऊ लागला. तोंडात काचेच्या गोळ्या, दगड ठेवून स्पष्ट बोलण्याचा तो सराव करू लागला. प्रचंड वाचन करू लागला आणि प्रचंड वाचन केल्यामुळे त्याच्याकडे शब्दसाठाही प्रचंड प्रमाणामध्ये तयार झालेला होता. मित्रांनो, उठता, बसता, झोपता, दिवसा रात्री प्रसिद्ध वक्ता बनण्याचे त्याचे ध्येय नजरेसमोर होते. त्याच ध्येयानं त्याच्या न्यूनगंडावर मात केली, त्याला कार्यप्रवण बनवलं, त्याला त्याच्या जीवनाची दिशा मिळाली. मित्रांनो, या अविरत परिश्रमातूनच एक दिवस खरोखर डेमोस्थेनेस प्रसिद्ध आणि प्रभावी वक्ता म्हणून घडला. म्हणून असं म्हटलं जातं की या जगात अशक्य असं काहीच नाही. आणि म्हणून सर्वात आधी तुमचे ध्येय तुम्हाला ठरवायचे आहेत. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ध्येय मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देतो. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमचे ध्येय ठरवले आहे का? ठरवलं नसेल तर आत्ताच ठरवा आणि त्या ध्येयाच्या अनुषंगाने प्रयत्न करा. या जगात अशक्य असं काहीच नाही. एक दिवस देखील तुम्ही डेमोस्थेनेस सारखे प्रयत्न केले तर तुमच्या आयुष्यामध्ये जे ध्येय गाठण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात तो ध्येय निश्चितपणे तुम्ही गाठू शकाल. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की एक ध्येय स्वीकारा आणि तुमचं जीवन त्या ध्यासात रंगून जाऊ दे. ध्यानी मनी स्वप्नी त्याचे चिंतन नेहमी सतत भरत राहिलेले असू दे. मज्जा, स्नायू, नसा आणि एवढंच नाही तर शरीराचे प्रत्येक अंग प्रत्यंग या सर्वात ध्येयाचे स्मरण असू दे. बाकी सारे काही सोडून द्या. हाच तुमच्या यशाचा मार्ग आहे. आणि मित्रांनो, जीवनामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर यासाठी ध्येयाच्या अनुषंगाने तुम्हाला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच जीवनामध्ये
तुम्हाला यश मिळू शकेल। आणि मित्रांनो, या डेमोस्थिनिसची गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि त्यांनी जसे आपले ध्येय पूर्ण करण्याचे अनुषंगाने प्रयत्न केले, चला तर मग आपणही आपले ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी आपणही प्रयत्न करूया। मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।